हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं घरच्या घरी दह्यापासून तुम्ही फेशियल कशा प्रकारे करायचं ते दाखवणार आहे। तर सर्वात आधी मी कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरलेला आहे ते दाखवत आहे। सर्वात आधी तुम्ही इथं फ्रेश दही 1 वाटी घ्यायचं आहे, त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं आहे, थोडीशी हळद पावडर आणि मिक्सरला इथं बारीक वाटलेलं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, त्यानंतर रोज वॉटर, थोडासा लिंबू, ॲलोवेरा आणि खोबरेल तेल इथं यूज करायचं आहे। तर सर्वात आधी इथं पहिली स्टेप आहे क्लिन्झिंगसाठी मी इथं 2 चमचा दही घेत आहे आणि दह्यामध्ये मी इथं थोडंसं गुलाब वॉटर इथं यूज करणार आहे। गुलाब जल आणि दही आहे ते तुमच्या स्किनवर जर डर्ट घाण असेल ते सुद्धा इथं व्यवस्थित क्लीन्स करतं, त्यामुळे मी क्लिन्झिंगसाठी हे जे दोन्ही इन्ग्रेडियंट आहे ते वापरत आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडासा इथं लिंबू सुद्धा ॲड केलेला आहे। मी व्हिडिओ आहे तो इथं शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे मी स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे फेशियल केलेला आहे आणि ह्याचे इफेक्ट सुद्धा खूप चांगले आहेत। हे जर फेशियल तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच ह्याचे एक चांगले बेनिफिट सुद्धा मिळतील। त्यानंतर हे क्लिन्झिंग आहे ते संपूर्ण चेहऱ्यावरती मी अप्लाय केलेला आहे। त्यानंतर मी मसाज करत माझा संपूर्ण फेस आहे तो क्लीन्स करून घेतलेला आहे। फेस तसंच मी मानेवर सुद्धा इथं क्लिन्झिंग करून घेतलेला आहे, जेणेकरून मान सुद्धा काळवंडलेली असेल ती सुद्धा इथं रिमूव्ह होतं, काळवटपणा मानेवरचा तसेच चेहऱ्यावरती जर डाग असतील ते सुद्धा इथं रिमूव्ह होतात आणि पूर्णपणे क्लीन्स होतं तुमचा चेहरा येतो। आता 2 ते 3 मिनिट तुम्ही मसाज केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यासाठी इथं चेहऱ्यावरती एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि तुम्ही इथं थोडंसं गरम पाणी यूज करायचं आहे। गरम पाणी यूज केल्यामुळे काय होतं, तुम्हाला इथं स्टीम वगैरे घ्यायची काहीच गरज नाही। तुमचा फेस आहे तो व्यवस्थित क्लीन्स होतो आणि त्यावरील जे ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड आहेत ते सुद्धा इथं इझिली रिमूव्ह होतात। तर अशा प्रकारे तुम्ही गरम पाण्याने तुमचा चेहरा आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं सेकंड स्टेप आहे स्क्रबसाठी मी इथं तांदूळ आहे ते इथं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे, त्याचे मी इथं 2 चमचा वापरलेला आहे। ह्यामध्ये 2 चमचा दही घालून व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हे जे मिश्रण आहे, हा जो स्क्रब आहे तो पूर्णपणे सर्वात आधी अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा चेहरा आहे तो 3 ते 4 मिनिट तुम्ही मसाज करून घ्यायचा आहे। मसाज सुद्धा तुम्ही एकदम रगडून असं करायचं नाही, एकदम हलक्या हाताने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं मसाज आहे ते करायचं आहे। ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर डेड स्किन असेल, ब्लॅक हेड असतील किंवा व्हाईट हेड्स असतील ते सुद्धा इझिली रिमूव्ह होतात। जे तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा मिक्सरला खूप असं मोठं वाटून घ्यायचं नाही, थोडं बारीक असं वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर रॅशेस वगैरे येणार नाहीत आणि तुमचं स्क्रब सुद्धा चेहऱ्याचं चांगलं होईल। आता चेहऱ्यावरती इथं 4 ते 5 मिनिट तुम्ही स्क्रब करून चेहरा आहे तो थंड पाण्याने धुवायचा आहे। तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरील जे डेड स्किन आहे ती सुद्धा निघून जाते, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स ते सुद्धा इझिली रिमूव्ह होतात। त्यानंतर इथं तिसरी स्टेप आहे ती म्हणजे इथं मसाज क्रीम बनवण्यासाठी तुम्ही 1 चमचा दही घ्यायचा आहे, त्यामध्ये मी 1 चमचा ॲलोवेरा ॲड केलेला आहे। त्यानंतर मी ह्यामध्ये 1 चमचा खोबरेलचे जे तेल आहे ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे। आता ह्या तिन्ही इन्ग्रेडियंट पासून इथं मसाज क्रीम बनलेलं आहे। हे मसाज क्रीम आहे ते सुद्धा तुमची स्किन आहे ती सॉफ्ट बनवते। आता मसाज क्रीम आहे तुमच्या फेसवरती तुम्ही सर्वात आधी अप्लाय करायचा आहे। त्यानंतर तुमचा चेहरा आहे तो 4 ते 5 मिनिट तुम्ही मसाज करून घ्यायचा आहे। मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं आणि तुमचा चेहरा आहे तो नॅचरली ग्लो सुद्धा करतो। इथं मसाज केल्यानंतर चेहरा आहे तो व्यवस्थित इथं क्लीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं चौथी स्टेप आहे तुम्ही फेस पॅकसाठी मी इथं 1 चमचा बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा इथं तांदळाचं पीठ घालून घेणार आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडीशी हळद पावडर देखील घालून घ्यायची आहे। त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचा दही सुद्धा वापरायचा आहे। ह्यामध्ये थोडासा लिंबूचा रस आहे तो सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे। हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी आणखी थोडं ह्यामध्ये दही ॲड करत आहे। आता आपला हा जो फेस पॅक आहे तो इथं होममेड फेस पॅक नॅचरल तयार झालेला आहे। हा सुद्धा फेस पॅक तुम्ही जी लास्ट स्टेप असते फेशियलमधली ती सुद्धा इथं खूपच इम्पॉर्टंट असते। आता ही जी ह्यामध्ये आपण दही वापरलेला आहे, हळद, बेसन
ह्यामुळे आपले जे फेशियल केल्यामुळे जे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि त्यामधील डर्ट आहे ती सुद्धा हा जो पॅक लावल्यामुळे रिमूव्ह होते। आणि हा जो पॅक आहे तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवरती अप्लाय करायचा आहे। त्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिट तसंच ठेवून द्यायचं आहे। ड्राय झाल्यानंतरच तुम्ही हा जो पॅक आहे तो धुवायचा आहे। ह्या पॅकमुळे जर तुम्हाला अँटी एजिंगचे प्रॉब्लेम असतील, सुरकुत्या वगैरे येत असतील ते सुद्धा नाहीसे होतात। तुम्ही सुद्धा घरी अशा प्रकारे नॅचरल दहीपासून तुम्ही इथं फेशियल आहे ते करू शकता। ह्या फेशियलचे रिझल्टसुद्धा खूप चांगले येतात। तुम्ही जर कायम हा फेशियल केला तर नक्कीच तुमच्या स्किनची जी हेल्थ आहे, इम्प्रूव्हमेंट आहे ती खूपच चांगली होते। जर तुमचा चेहरा आहे तो काळवंडलेला असेल किंवा चेहऱ्यावरती पिंपलचे डाग आहेत ते सुद्धा इथं रिमूव्ह होण्यास हा जो फेशियल आहे तो मदत करतो। आणि जर तुमची ऑइली स्किन असेल ते सुद्धा हे एक्स्ट्राचे ऑइल्स आहेत ते सुद्धा हे फेशियल केल्यामुळे रिमूव्ह होते आणि स्किन आहे ती क्लिअर आणि ग्लो सुद्धा करते। जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।